3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू झालेल्या युद्धामुळे आखाती देशात अडकलेल्या भारतीय प्रवाशांना मायदेशी आणण्यासाठी काल 58 विमानांनी उड्डाण त्यांनी केले. नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमान कंपन्यांकडून संबंधित देशातील विविध यंत्रणांशी संपर्क साधला जातो आहे. त्याद्वारे येत्या 1-2 दिवसात आणखी भारतीय देशात परतणार आहेत. अमेरिका इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालल्यास कोकणचं अर्थचक्र कोलमडू शकतं. युद्धामुळे समुद्रमार्गे होणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होऊ लागलाय. त्यामुळे शेकडो कोटींच्या उलाढालीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याचे निर्यात होत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेत प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर बिहारमध्ये उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा वाढलेली आहे आणि या पदासाठी जेडीयूमध्ये सर्वाधिक 2 नावं चर्चेत राहिले आहेत. पहिलं मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार आहेत, तर दुसरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री विजय चौधरी हे असल्याचं मानलं जातं. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना सामना करत इराणनं आपल्या युद्धाची व्याप्ती वाढवली आहे. अझरबैजानच्या नाखचिवन विमानतळावर इराणनं ड्रोन हल्ले केले आणि त्यानंतर दुसरा ड्रोन शकराबाद गावातील एका शाळेच्या इमारतीवर पडला. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले असून अझरबैजाननं इराणचा तीव्र निषेध केला. रशियाकडून तिसऱ्या महायुद्धाचा इशारा देण्यात आला. इराणवरील हल्ल्यावरून अमेरिका इस्रायलचा निषेध नोंदवण्यात आला. खामेनीचा मृत्यू म्हणजे क्रूर हत्या असल्याचं पुतीन यांनी विधान केलं. अमेरिका इराण युद्धाचा हापूस निर्यातीला फटका बसला. युद्ध दीर्घकाळ चालल्यास कोकणाचं अर्थचक्र कोलमडणार आहे. युद्धामुळे हापूस निर्यातीवर अनिश्चिततेचे काळे ढग आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप नेते नितीन नवीन यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. नामांकनाच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी बिहार विधानसभा सचिव ख्याती सिंग यांच्या दालनात आपले उमेदवारी अर्ज सादर केले. सोने चांदीच्या दरात घसरण झाली. चांदीचे दर 3,000 रुपयांनी घसरले तर सोनं 700 रुपयांच्या घसरणीसह 1,66,000वर पोहोचलेलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या खर्चात 20% कपातीची शक्यता वर्तवली जाते. अर्थसंकल्पीय तरतुदीत 20% कपात होण्याचे संकेत आहेत. 2100 रुपये हप्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार. काल मुंबईच्या तापमानात वाढ झाली. शहरात 38°C तापमानाची नोंद झाली. पुढील 2 ते 3 दिवस तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. त्यामुळे मुंबईकरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागेल. उत्तर भारताकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र तापतोय. बुधवारी अख्खा कोकण पट्टा तापला होता. मुंबईचं कमाल तापमान बुधवारी 38°C नोंदवण्यात आलं. तर महाराष्ट्राकडे येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता. 8 मार्चपर्यंत कोकण पट्ट्यात उष्णतेचा तडाखा कायम राहू शकतो असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला. महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचा अर्ज, सुप्रिया सुळे, संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत अर्ज दाखल. पार्थ पवारांनीही अर्ज भरलेला आहे. राज्याचा 2025-26 आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेची 7.9% वेगानं घोडदौड सुरू आहे. महाराष्ट्र देशातील मजबूत गतिमान अर्थव्यवस्था. उद्या फडणवीस सादर करणार अर्थसंकल्प. सचिन तेंडुलकरच्या घरी लगीनघाई. अर्जुन तेंडुलकर, सानिया चंडोकचा मुंबईत लग्न सोहळा. राज ठाकरेसह कुटुंब उपस्थित राहणार. दिग्गजांचीही मांदियाळी लग्नाला होती.